इसी तरह सोया है। अभी इसकी थोड़ा हम लोग फ्रैंक लेने का सोच रहे हैं, इसको तैयार कर रहे हैं भूतनी जैसा। उधर जाके बैठेंगे इसको। हाताने पुरे बनवणार आहे आम्ही, पोळपाट लाटणं वगैरे काय आणलं नाही तर हाताने बनवणार आहे, तर बघू कसं बनवता हाताने। तो गाइस आज है सैटरडे और आज मैं दिखाने वाला हूँ आपको कि कैंपिंग में क्या क्या सामान मैं लेके जाता हूँ। सो यही कुछ सामान है जो मैं बेसिक सामान है जो स्टार्टिंग में अपन लेके जा सकते हैं, जो भी नए कैंपिंग स्टार्ट करने वाले या करने की सोच रहे, ये कुछ मेन सामान है जो अपन कैंपिंग के लिए लेके जाते हैं। सो चलो क्या क्या लेके जा रहे वो आप देख लो। सबसे मेन आपको पहले ये बैग की गरज पड़ेगी, बैग रहेगी तो आप सब सामान लेके जा सकते हो। सो बैग नॉर्मल बैग है फिलहाल अपने पास, और ये फिर नीचे अंतरने के लिए अपन ने लिया है ताड़पत्री 2, और ये लिया है टेंट के अंदर बिछाने के लिए, और ये है अपना टेंट 3 पर्सन वाला। और उसके बाद ये कुछ एग्स का ट्रे है और एग्स है जो अपन खाने के लिए बना सकते, और फास्ट बनाने के लिए मैगी ली है। फिर ये सब चटनी है, चाकू है, और ये कॉफ़ी और शक्कर वक्कर है। ये कुछ प्लेट्स जो अपन को यूज़ रहेगी। मेन ये सामान है, ग्लूटेन गैस, और इसमें अपना सेगड़ी अपनी रानी, और इसके बाद ये कुछ बैटरीज है जो अपना ये कैंपिंग लैम्प के लिए यूज़ होते हैं, और ये एक एक्स्ट्रा कैंपिंग लैम्प अपने को मिला है गिफ्ट में। सो ये भी अपन लेके जा रहे हैं आज। और तेल लिया है अपन ने, जो एक तेल आपको 2 हफ्ता तक चले जा सकता है, आराम से चल सकता है। उसके बाद लिया हो कॉफ़ी मग, और फास्ट अपने को फटाफट काटने के लिए टोमेटो वगैरह। तो ये सामान है जो अपन ये सब लेके जा सकते हैं स्टार्टिंग कैंपिंग के लिए। और आज का लोकेशन बहुत यूनिक होने वाला है, सस्पेंस है आपको आज का लोकेशन, तो आपको ये ब्लॉग पूरा देखना पड़ेगा। सो चलो मैं फटाफट ये सब पैक कर लेता हूँ बैग में, और मिलते हैं आपको निकलने के टाइम। अपन घर से निकल गए अभी, और यहाँ पे और अपने साथ अभी ज्वाइन हो चुके हैं अल्पेश भाव और साहिल भाव, ये देखो। और इसके लिए रुके थे अपन, आ रहा था इसके लिए, ये देखो साहिल भाव मेरे लिए रुके थे गाइस। मैं 3 घंटे से रुका था, वो कोई नहीं बताएगा आपको। मेरे लिए 10 मिनट रुके थे, बहुत बड़ी थैंक यू गाइस, थैंक यू। तो 10 हमारे लिए बहुत टाइम से वेट कर रहा है, क्योंकि हम लोग की लेट की है, क्योंकि ये बैग वैग पैक करना रहता है सब। तो चलो अभी यहाँ से अभी निकल रहे हैं अपन पनवेल। आज जो प्लेस पे जाने वाले हो बहुत सही प्लेस है, बहुत यूनिक प्लेस है, वो आपके लिए सस्पेंस है। तो ब्लॉग पूरा कंटिन्यू देखना। तो अपन प्लेस पे जाके आपको दिखा कि ऑलमोस्ट लेट हो चुका है, देखो कि 29 मिनट, मतलब ऑलमोस्ट 4:30 बज चुके हैं। लेट पहुँचते, क्योंकि लेट पहुँचेंगे तो मतलब नहीं है, फिर आपको अच्छे से व्यू एंजॉय करने नहीं मिलता। तो चलो फटाफट निकलते। सामान इधर आते ही कितना बढ़ चुका है अपना गाड़ी। ये देखो भाई को देखो यार, ये देखो पूरा गाड़ी पैक है। अभी कैंपिंग को मजा आया क्या? ये देखो, और इधर एक बैग है। नसीब से अपने पास स्कूटी है, नहीं तो कुछ जमता नहीं अपने को इतना सामान लेने। डिक्की भी पूरा फुल है। चलो अभी निकलते, डायरेक्ट आपको मिलता है प्लेस के इधर। चलो दोनों टेंट लग चुके हैं अपने, और आज आमने सामने लिए है। और ये देखो नया बल्ब भी आज उद्घाटन कर दिया है शेफ भाव अपने। आज क्या बनाने वाले? आज आपण पनीर मसाला, मंचुरियन ग्रेव्ही प्लस अजून काय क्रिस्पी पण बघूया आपण बनवायचा। हां टाइम भेटला तर चला। आता पहिला मॅगी बनवायला घेऊ, भूक लागली तर पहिला मॅगी खायला, म्हणजे भूक थोडी मिटून जाईल, मग पुढचा कार्यक्रम करायला घेऊ। चला फटाफट सामान घेऊ, आपलं सामान थोडं लांबच ठेवलं आपण, तो फटाफट सामान लेते वापायला। टोमॅटो आणि हे बघा मस्तपैकी एकदम पावर, मस्तपैकी मंचुरियनची तयारी चालू आहे। ही आपली मॅगीची तयारी आहे। हे बघा ही मॅगीची तयारी आहे। इथं आता मी घेतोय मॅगी बनवायला पटकन, कारण की भूक लागली भाऊ लोकांना, तर मॅगी बनवून घेतो।
आपली आता मॅगी तयार होते पहिली. आणि इथं मंचुरियन तयार आहेत. भावा मंचुरियन दाखव आपले. हे बघा मंचुरियन रेडी आहेत. आता फक्त तळायचे आहेत आणि डायरेक्ट खायला घ्यायचे आहेत. म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे. तर बघू अजून आपले मित्र पण येणार आहेत. जर आले तर बरं होईल. तोपर्यंत मग मॅगी खाऊन घेऊ. कलर वेगळा दोन आले ते चल. तर फायनली मंचुरियन रेडी झालेत आणि ही दुसरी मंचुरियन बनवायची तयारी है. मतलब तीखा अभी कम है इसमें. ये अपन मंचुरियन ग्रेवी में डालने वाले. और ये अभी भाई फिर से बना रहा है अपने नया एक नंबर. अभी बस खाने के दे रही है. और अपन अभी बना रहे फिलहाल मंचुरियन ग्रेवी. और इसके बाद अपन और एक अच्छी डिश बनाने वाले हैं. बटर पनीर बनाने वाले. साइज देख सकते हो पनीर बटर बोल. तो वही. सो अभी फटाफट ये खा के लेते. अभी भूख तो बहुत लगी है पर कुछ कर नहीं सकते क्योंकि अभी ग्रेवी बनाना है और बाकी है. तेल भी गर्म हो रहा है इधर प्रॉपर. चलो तो अभी डायरेक्ट रेडी होने के बाद आपको दिखाता हूँ. मस्त की मंचुरियन बनले. आता आपण टेस्ट करूया. हा लोक पण खातात आहे पाहिजे. आवाज करा एक नंबर लागला. आणि आता ग्रेवी बनवायचे. तर अल्पेश इधर सोया है. अभी इसकी थोड़ा हम लोग फ्रैंक लेने का सोच रहे हैं क्योंकि वो बहुत डरता है. ये देखो इधर सब पीछे बैठे. चलो लेते मजा. देखते रिएक्शन. इसके साथ एक प्रैंक करते हैं. देखो क्या होता है. इसको तैयार कर रहे हैं भूतनी जैसा. उधर जाके बैठेंगे इसको. चलो ये चुपचाप जाके उसके बाजू में बैठेगा. चुपचाप बैठेगा उसके बाजू में. हम लोग टेंट लाएंगे. देखते हैं अभी. देखते हैं क्या कर रहे. देखो पीछे से टेंट लेंगे. पीछे से टेंट नहीं लेंगे इधर से. और उधर जाके बैठा है ड्राइंग करने. देखते क्या होता है रिएक्शन. थोड़ा चांगले काम डायरेक्ट कुत्र्यावर भोंगा हे करायला पाहिजे भाई. आजच रात्री करू आपण काही. एक फ्लॉप हुआ है दूसरा सही में. भाई पूरा डर गया था. ये फ्लॉप हुआ है थोड़ा सा फ्लॉप हो गया. थोड़ा सा ना. सेकंड चांस ऑफिस देंगे. तो आता ऐकून देखा आपने भाई को फुल डर गया था. सगळं ऐकून हसतोय तो आता. आता पुरीची रेसिपी बनते आपल्या इथं. पुरी आणि काय बनणार आहे. आपलं पनीर बटर मसाला. ओके. तर आता त्यासाठीच पुरी बनते आपल्याला. आणि अल्पेश भाऊ बघा झोपले धाराडूर आहे कारण की त्याचं डोकं दुखतं वाटतं. तर धाराडूर झालाय भाई पूर्ण. कधीपासून झोपलाय जवळपास 2 तास झाले असतील. आणि आता बनतंय पनीर बटर मसाला आणि त्यासोबत खायला पुरी. आता मस्त की तो गोळे करून घेत आहे. त्यावर आपण त्याला मदत करू. असं पुऱ्या बनवतोय बघा. हाताने पुरे बनवणार आहे. आम्ही कोळपाट लाटणं वगैरे का आणलं नाही तर हाताने बनवणार आहे. तर बघू कसं बनवतात नाही का. मग त्याच्यामध्ये बाटलीमध्ये तापला थोडं नम. तर आता मस्त की पुऱ्या बनवतोय भाऊ हाताने. आमच्याकडे कोलपाट लाटणं नाहीये तर बघू कसं बनवतोय. तर तुम्ही पण बघा पुरी हाताने कशी बनवली जाते. थोडं तेल लावलं पाहिजे. प्रॉपर भावा हातानेच मळतोय. आपल्याकडे कोलपाट लाटणं वगैरे काय नाही. गोल करतोय बघा.
पद्धतशीर बघा कसलं फुलतात त्या पुऱ्या. एक नंबर फुगली. पुढं मी आता यांना वाढून घेतो पटपट. आपला पनीर मसाला रेडी आहे. त्यांना पूर्ण वाढून त्यांना झोपू दे. झोप आली आहे लोकांना. ही पुरी कोणला खायची परफेक्ट एकदम. कचकन खूप देऊन टाकशील. तुम्ही जवळ साईडला देतो. गाईस बघून घ्या काय झालेत. एकदम मस्त आहे की. सांडू नको फक्त. काय बोलतो कचकन खूप्स मध्ये आता पटपट वाढतं आपण. आपला श्रीमान भाऊचा डायलॉग. कचकन खूप्स. मस्तपैकी जेवण रेडी आहे. मस्तपैकी आता पनीर मसाला आणि पुरी खातोय. एकदम पॉवरफुल झाली आहे. फर्स्ट टेस्ट मध्येच खायला आणि बघ अल्पेश आता उठला खायला. आणि तो पण भाऊ. आम्ही दोघांनी एकदम पॉवरफुल एकदम बनवलं. तुम्ही बघितलं असाल कशा पुऱ्या वगैरे बनल्या. आता फक्त खातोय. आता खाऊ आणि त्यानंतर डायरेक्ट आराम करू. मस्तपैकी आपला कॅम्प लागला बघा. एक नंबर वाटतंय. रात्रीचे आता वाजलेत किती माहिती मला सांगू. वाजलेत बघा किती. 4 वाजलेत. आणि आपले टेंट वगैरे येत आहेत. आणि लेक पासून थोडेसे दूर येतच लेक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो सकाळच्या व्ह्यूनी. आता आतमध्ये जाऊन आता थोडा आम्ही आराम करतो. चला. सकाळचे आता वाजलेत बघा इथे 7:30 वाजलेत. आणि आपला सण आलाय बट दिसत नाही ऍक्च्युली तो. कारण की कसं पुढं आपल्या खूप सारा फॉग पण आहे. सण देव आलेत पण आपल्याला काय टाइम लॅप्स मध्ये शूट करता आले नाही. बट आपल्याला जेवढा प्रयत्न करता आला तेवढा प्रॉपर शूट घेतला. आणि या लेकच्या इथं आम्ही कॅम्पिंग केली रात्री. हे बघा आपले टेंट इथं वरती आहेत. इथं केलेली आपण कॅम्पिंग. मोरबी डॅम आहे कॅम्पिंगचं लोकेशन आपल्या. आणि ज्यांना कोणाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की लिंक देईल. तर कॅम्पिंगला येऊ शकता. नाईट कॅम्पिंग करू शकता. सेफ आहे. प्लस पाणी पण खूप स्वच्छ आहे. त्यामुळे इकडचं पाणी तुम्ही म्हणजे काही धुवा वगैरेला यूज करू शकता. पण घाण नका करू कृपया. कारण की आम्ही धुवायला पाणी एका टोपात घेतलेलं एका साईडला. किंग तुम्ही बघितले असेल. आणि मेन म्हणजे फ्रँक केलं आपण अल्पेश झोपलेला ते पण तुम्ही बघितलं असाल. आणि आपला ओमी भाऊ अजून झोपलेलाच आहे. तो बघा किती वेळा उठवला तरी उठत नाही भाऊ आपला. 5 मिनिटात उठतो 5 मिनिटात उठतो नुसतंच बोलतोय. जेव्हा पण उठवतोय तेव्हा. चला आता आपण त्या स्पॉटवर जाऊन येऊ पहिला. आणि खूपच मजा येते कॅम्पिंग करायला. आता मला जवळपास कॅम्पिंग करून हा आमचा 5वा ब्लॉग येत असेल तुमच्यासाठी कॅम्पिंगच्या सिरीजचा. सनराइज झालाय तुम्हाला दिसत नसेल तो बघा. इथून होतोय. बट ऍक्च्युली काय माहिती प्रॉपर तुम्हाला येण्यासाठी क्लोज घ्यायला लागेल आम्हाला शूट. तर बघू आता पुढे जातोय मी. तिथून आपल्याला क्लोज अँगलनी शूट करता भेटते का.
हा पण लोकेशन सही होती कॅम्पिंगसाठी. ही बघा, ही पण लोकेशन सही होती. पण इथं आपले 2 टेंट बसले असते, आरामात बसले असते, आरामात. तर घेतो आता बघा टाइम लॅप्स, जो पण प्लस जेवढा शूट भेटतोय सनराईज होण्याचा. तर चला बघू. चलो गाइस, ये आगे वाला जो स्पॉट है बीच का, वहाँ पे अपन जाके आते हैं एक बार और वहाँ का शूट लेते. भाई गाइस, इधर बहुत अच्छे से अपना टेंट लग सकता था, पर ये देखो यहाँ पे लकड़ियाँ भी अपने को फोकट में मिल जाती. और हम लोग ने यहाँ पे आने का ट्राई नहीं किया. रात में कुछ दिख रहा नहीं था, समझ रहा नहीं था. फोकट किधर भी घूमना अच्छा नहीं होता. अब जिधर कुछ आपको जिधर तक कुछ दिख रहा नहीं है फोकट, उधर ज़्यादा आगे आना. और अभी अपन इधर बीच में आ चुके. यहाँ से देखो, ये देखो अभी पूरा सन आ चुका है. ये देखो यहाँ पे सीधे अपन ने यहाँ का दिखाया था, अभी अपन यहाँ पे आ चुके. सो यहाँ पे देखो, जब भी आना नीचे वगैरह देख के एक्सप्लोर करना. पहला जहाँ पे भी आप जाओगे तो आजू बाजू का जो भी प्लेस है वो चेक कर लेना, क्योंकि अपन जहाँ से रहते हैं तो यहाँ पे भी जो रहते हैं उनका घर रहता है. जो भी प्राणी रहते हैं उनका घर रहता है. तो जैसे अपने को अपने इलाके में आना पसंद नहीं होता, वैसे ही उनको किसी को उनके इलाके में घुसना उनको भी पसंद नहीं होता. सो प्रॉपर देख के आना ऊपर, किधर भी जाओगे तो ध्यान रखना. और आप मुझे कमेंट करके नहीं बता रहे हो कि आपको व्लॉग्स कैसे चाहिए, कैसे आ रहे हैं, जिसके कारण मैं थोड़ा इम्प्रूवमेंट वगैरह कर सकूं. तो प्लीज़ मुझे कमेंट सेक्शन में आप बताना कि मैं कैसा इम्प्रूवमेंट कर सकता हूँ और वीडियोस में क्या क्या कर सकता हूँ. और कोई कैंपिंग कर रहे रहेंगे तो प्लीज़ सजेशन देना, और प्लेसेस वगैरह कहाँ पे, और कोई एक्सपीरियंस बंदा और है आने चाहता है अपने ग्रुप ज्वाइन करना चाहता है. हम लोग का 4 का ग्रुप फिक्स है, 4 जन का. तो प्लीज़ इंस्टा DM करना है, फॉलो करना है. पनीर आमच्याकडे जास्त झालं काय? पनीर कुत्र्यांना पण आपण पनीरच टाकलेलं खायला. आमच्यासोबत जे असतं त्यांची मजा आहे बघा, माशांची पण मजा आहे. आईचा बघ, ही जाळे या इकडच. चला, पूर्ण सूर्यदेव आलेत. आता सगळं आवरायला घेतो आणि आवरून आपण इथून आता निघू.